वर्षभर जर मी कोणत्या गोष्टीची वाट बघत असेन तर ती म्हणजे आपल्या पंढरपूरची आषाढी वारी. तर रामकृष्णारी मंडळी, माझं नाव किशोरी आणि शेवटी तो दिवस आला जेव्हा सर्व संतजन पांडुरंगाच्या भेटीसाठी पंढरपूरकडे निघतात आणि ह्यालाच आपण म्हणतो पालखी प्रस्थान सोहळा. आणि आज आपण आलेलो आहोत देहूमध्ये तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थानाला. तसं माझं हे आषाढी वारीचं 9वं वर्ष, पण प्रत्येक येणाऱ्या वर्षी या वारकऱ्यांचा उत्साह वाढतानाच दिसतो. प्रस्थाना दिवशी सर्वप्रथम मंदिर मंडपात पालखी समोर काल्याचं कीर्तन केलं जातं आणि त्याचबरोबर सर्व वारकरी आनंद व्यक्त करत मंदिर परिसरात वेगवेगळे खेळ खेळत असतात. महाप्रसाद घेऊन नाद ब्रह्म सुरू झाला की समजायचं वेळ झाली पालखी प्रस्थानाची. तुकाराम महाराजांच्या पादुकांचा अभिषेक झाला की पालखी सज्ज होते प्रस्थानासाठी. वारकरी परंपरेनुसार पालखी सोबतच सर्व मानांच्या दिंड्या मंदिराची प्रदक्षिणा घालून मंदिराबाहेर पडतात आणि त्यांचा प्रवास सुरू होतो पंढरपुराकडे.